कायदा कायदा हा माणसाचा सर्वात मोठा रक्षक असतो. देशाबाहेरच्या शत्रूपासून आपलं संरक्षण सैनिक करतात, तर देशांतर्गत शत्रूपासून रक्षण करण्याचं काम कायदा करतो. जेथे जास्त कठोर कायदा तेथे जास्त सुरक्षितता असं एक समीकरणच आहे. हेच ध्यानात ठेवून माणसाच्या आयुष्यात प्रत्येक बाबीशी निगडीत कायदे बनवले गेले आहेत. माणसाच्या जन्मापासून सुरू झालेला कायदा त्याच्या मरणानंतरही त्याचा बोट सोडत नाही. कायद्याची कुठलीही पद्धत सर्वांसाठी समान असली तरी ती श्रीमंतांनाच कशी मदत करते आणि जगात अजूनही कोट्यावधी सर्वसामान्य आणि गरिबांना न्याय कसा मिळत नाही हे आपण बघत असतो. कित्येक अभिनेत्या आणि राजकारण्यांनी गंभीर गुन्हे केले असतानाही त्यांना शिक्षा न होता ते सहज कसे फिरत असतात, किंवा जरी त्यांना अटक झाली तरीही त्यांना तुरुंगात कशी रॉयल वागणूक मिळते हे आपण ऐकतोच. थोडंफार कर्ज फिटलं नाही म्हणून शिक्षा भोगणारे लाखो सामान्य लोक आपण जसे बघतो, तसेच बँकाचे कोट्यावधी रुपयाचं कर्ज न फेडताही अनेक श्रीमंतांचे कर्ज चक्क माफ होतानाही आपण बघतो. कागदावर जरी कायदा सर्वांसाठी समान असल्याचं दाखवलं जात असलं तरी तो गरिबांच्या कसा विरुद्ध असतो हे दाखवण्यासाठी ॲडॉल्फ फ्रान्स एक उदाहरण द्यायचा. तो म्हणतो, सेन नदीवरच्या पुलाखाली रस्त्यावर झोपणं हे बेकायदा आहे. हा नियम सगळ्यांना लागू आहे, पण पुलाखालच्या रस्त्यावर झोपण्याची वेळ फक्त गरिबांनाच येते. त्यामुळे हा कायदा जरी सगळ्यांना समान वाटला तरी खऱ्या अर्थाने तो तसा नसतो असंच त्याला म्हणायचं होतं. आपली नसलेली एखादी गोष्ट किंवा वस्तू उचलून पळून दुसरीकडे नेली तर आपण त्याला चोरी म्हणतो, पण गरजेच्या वस्तूंच्या, उदाहरणात पाणी, औषध, किमती दुप्पट लावून एका अर्थाने सामान्य माणसाकडून जो पैसा श्रीमंताकडे जातो त्याला मात्र आपण चोरी म्हणत नाही. उलट त्याला आपण कायदेशीर मान्यताच देतो. गेल्या 300 वर्षात कायद्याची वाढ झाली आणि जगातल्या बहुतेक राष्ट्रात कायद्याचं राज्य सुरू झालं. 17व्या शतकातला इंग्लिश इतिहासकार थॉमस फुलर म्हणला होता, तुम्ही कुठल्याही उच्च पदावर असा, पण कायदा तुमच्या वर असतो. भारतीय सुप्रीम कोर्टानेही हे तत्त्व अंगीकारून इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे कायद्यापुढे सर्व समान आहेत असं मानतो. पण प्रत्यक्षात मात्र काही अपवाद सोडलं तर गरिबापर्यंत न्याय फारसा पोहोचला नाही. 18व्या शतकात ॲलिव्हर गोल्डस्मिथ हा प्रसिद्ध कादंबरीकार म्हणाला होता, कायदे गरिबांना दळून काढतात, पण श्रीमंत माणसं कायद्यावर राज्य करतात. आज गंभीर गुन्हे झाले असले तरी अनेक श्रीमंत माणसं महागडे वकील लावून जामीन मिळवू शकतात आणि पुढे सुटकाही करून घेऊ शकतात. श्रीमंताची आणि कॉर्पोरेट्सची बाजू घेऊन अनेक वकीलच आता कोट्याधीश झाले आहेत. काही वकील तर कोर्टामध्ये फक्त 5 मिनिटं उभं राहून प्रतिवाद करण्यासाठी 5 लाख रुपये घेतात. दिल्लीच्या एका वकिलानं तर एका केसमध्ये दर सुनावणीसाठी 30 लाख रुपये आणि दिल्ली ते चंदीगड या प्रवासासाठी प्रायव्हेट चार्टर्ड विमान एवढे आकारले होते. अशा वकिलांचं ज्ञान, त्यांचा अनुभव मोठा असतो आणि कित्येक वेळा त्यांचे न्यायाधीशांशी चांगले संबंधी असतात, त्यामुळे अनेकदा निकालही त्यांच्या बाजूने लागतो. पण गरिबांना हे परवडत नाही. कित्येकांना वकीलही परवडत नाही. अशा वेळी सरकारी वकील मिळण्याची सोय असते, पण कित्येकांना हेही माहीत नसतं आणि असलं तरी सरकारी वकील त्या केसेसमध्ये रस घेत नाहीत. ज्याच्यावर कुठलाही गुन्हा सिद्ध झाला नाही, ज्यांना केवळ संशयावरून पकडून तुरुंगात टाकलं जाते आणि त्यांचा कित्येक वर्ष खटलाच चालू होत नाही, अशा अनेक अंडर ट्रायल कैदी आपल्या देशात आहेत. कॉमनवेल्थ ह्युमन राईट्स इनिशिएटिव्ह CHRI या NGOनं राजस्थानमधल्या जोधपूर सेंट्रल जेलमधल्या 473 अंडर ट्रायल कैदींना विचारलं, तेव्हा निम्म्याच्या वर लोकांना वकीलच नव्हता किंवा सरकार त्यांना वकील देऊ शकतं हेही त्यांना माहीत नव्हतं. जगात तुरुंगात असलेल्या एकूण 1.1 कोटी कैद्यांपैकी 30 लाख लोक अंडर ट्रायल म्हणून वर्षानुवर्ष तुरुंगवास भोगत आहेत. भारतातले 67% कैदी हे अंडर ट्रायल आहेत. कोर्ट्स आणि न्यायाधीश कमी असणं, साक्षीदार न मिळणं अशी त्यासाठी अनेक कारणं असू शकतात, पण या अवस्थेत गुन्हा सिद्ध न झालेले लाखो माणसं वर्षानुवर्ष तुरुंगात राहतात आणि त्यांच्या आयुष्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या वर्षाचं नुकसान होतो. आणि महत्त्वाचे म्हणजे या अंडर ट्रायल कैद्यांपैकी 80% गरीब आहेत. ज्या केसेस चालू होतात त्या लवकर संपत नाहीत. तारीख पे तारीख हे सत्र सुरू राहतं आणि आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर माणसं भरडली जातात. एकतर त्यांना चांगला वकील परवडत नाही, त्यातून दागदागिने, शेत, घर विकून पैसा उभा केलाच तरीही सगळ्यांचा निकाल लवकर न लागल्यामुळे कोर्टात हजर राहण्याकरता सतत प्रवास करणं, कोर्टात आपला नंबर येईपर्यंत वाट पाहत तासनतास बसणं आणि त्यातून न्यायाधीश आलाच नाही किंवा त्या दिवशी त्या केसचा नंबर आलाच नाही तर पुन्हा निराश होऊन परत जाणं, असं सतत घडल्यामुळे माणूस थकून जातो. यामुळे कित्येक जण शेवटी कंटाळून केस मागे घेतात किंवा नाईलाजानं तडजोड करतात.
दक्ष या संस्थेच्या अभ्यासाप्रमाणे पक्षकार कोर्टात हजर राहण्याकरता दरवेळी सरासरी 500 रुपये खर्च करतो आणि त्या गैरहजेरीमुळे त्याचा सरासरी 900 रुपये पगार हुकतो. 53% केसेस 2 वर्षापेक्षा जास्त काळ चालत असल्यामुळे या भानगडीत अनेक लोक त्रस्त होतात. कुठलाही गुन्हा सिद्ध होईपर्यंत एखाद्याला निर्दोष समजावं असं कायदा म्हणतो, पण हेच मग या अंडर ट्रायल्सला का लागू होत नाही? जस्टिस डिले इज जस्टिस डिनाईड असं म्हणतात. मग या अंडर ट्रायलच्या वर्षानुवर्ष चालणाऱ्या लाखो केसेसमध्ये मात्र त्यांना न्याय मिळत नाही. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. या विषयावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये कळवा. जर या व्हिडिओचा पार्ट 2 पाहिजे असेल तर ते पण कमेंट्समध्ये कळवा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.